10 दिवसाच्या बाप्पांचा आज विसर्जन होत आहे आणि त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात शहरामध्ये मिरवणूक देखील निघत असते आणि आपण जर बघितलं तर रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात जे भाविक आहेत ते येत असतात, परंतु मिरवणूक असल्यामुळे अनेक दुकानं जी आहेत ती बंद असतात। त्यामुळे परोपकारी सेवा संस्थाच्या वतीने या ठिकाणी जवळपास 5 ते 5.5 लाख वडापावचे वितरण या ठिकाणी केलं जातं। मुंबई असेल किंवा ठाणे असेल, भाईंदर असेल आणि भिवंडीसारख्या शहरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वडापावचे वितरण या ठिकाणी केलं जातं। यासाठी आपण जर पाहिलं तर जवळपास 100 ते 150 जे कर्मचारी असतील ते या ठिकाणी सातत्याने वडापाव बनवण्याच्या तयारीत असतात आणि 5 ते 5.5 लाख वडापावचे वितरण या ठिकाणी केलं जातं। विशेषतः आपण जर बघितलं तर एकट्या भिवंडीमध्ये आपण जर पाहिलं या ठिकाणी तर 1 ते 1.5 लाख वडापावचे या ठिकाणी वितरण केलं जात असतो आणि खरं बघितलं तर वडापाव तयार करण्यासाठी तब्बल 24 तासापासून हे सर्व जे आहे ते कामाला लागतात आणि त्यानंतर हा वडापाव जो आहे तो भाविकांपर्यंत पोहोचवला जातो। खरं उद्देश बघितला तर या ठिकाणी भाविक जे आहेत त्यांची एक वेळची नाश्त्याची सोय या मिरवणुकीदरम्यान व्हावी यासाठी हा संपूर्ण प्रयत्न या ठिकाणी असतो आणि काय सांगाल या ठिकाणी परोपकारी संस्थेच्या वतीनं जवळपास 5 ते 5.5 लाख वडापावचे वितरण पूर्ण मुंबई आणि ठाणे भिवंडीसारख्या शहरामध्ये केलं जातं। भिवंडीमध्ये गणपती बाप्पा मोरया। परोपकार संस्थेच्या वतीने मुंबई प्रांतामध्ये एकूण 5.5 लाख वडापावचा वाटप कार्यक्रम होतो। रामकृष्णजी दराक आमचे अध्यक्ष आहेत। भिवंडी क्षेत्रीय समितीचे अध्यक्ष मनोज दुधाणी यांच्या वतीने या ठिकाणी 1.5 लाख वडापावचा वाटप भिवंडीमध्ये केला जातो। याच्यासाठी पूर्वतयारी म्हणून 1 दिवस अगोदरपासूनच आम्ही सामान खरेदी वगैरे विविध साहित्य खरेदीसाठी आणि मंडप टाकण्यासाठी एक वेळ जातो आणि पहाटे 4 वाजल्यापासून वडापाव बनवण्याचं काम 100 ते 150 कर्मचारी या ठिकाणी कामाला लागलेले असतात। आमचे 150 ते 200 कार्यकर्ते वाटपसाठी लागतात। याचा मुख्य उद्देश हेच आहे की जे भाविक दर्शनासाठी भिवंडीमध्ये येतात, जे ग्रामीण भागातून दर्शनासाठी येतात, जे पंडालमध्ये जाऊन दर्शन घेऊ शकत नाही पण विसर्जनाच्या वेळी देवाचा बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी जे लोक येतात त्यांची गैरसोय झाली नाही पाहिजे, कारण आजूबाजूचे हॉटेल्स वगैरे सर्व बंद असल्यामुळे त्यांची नाश्त्याची सोय झाली पाहिजे। या उद्देशाने परोपकार संस्था दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा अत्यंत चांगली व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। एकदम शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी भाविक दर्शन घेता आपले वडापाव एक प्रसाद म्हणून ते स्वाद घेत असतात। सर्व भाविकांचासुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो। एकदम अत्यंत चांगल्या प्रकारे आमचा कार्यक्रम होतो। याच्याबरोबर आम्ही शैक्षणिक कार्य असो किंवा विविध वैद्यकीय क्षेत्र असो, अनेक क्षेत्रामध्ये आमची संस्था कार्यरत आहे। किती वडापाव बनवणार आहेत मुंबई, ठाणा, भिवंडी, भाईंदर शहरामध्ये? एकूण 5 ते 5.5 लाख वडापाव आम्ही मुंबई, ठाणा, भाईंदर, भिवंडी या ठिकाणी बनवत असतो। भिवंडीमध्ये किती? भिवंडीमध्ये 1.5 लाखच्या आसपास, म्हणजे 1 लाखाच्या वरती आमच्या जसा मटेरियल असतो त्याप्रमाणे आम्ही 1 लाखाच्या वरतीच वडापाव बनवत असतो। नक्की ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर परोपकार संस्थेच्या वतीनं भाविकांसाठी जे मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात त्यांच्यासाठी एक वेळची सोय म्हणून या ठिकाणी वडापावचे वितरण करण्यात येत आहे। मुंबई, भिवंडी, भाईंदर आणि ठाणेसारख्या शहरामध्ये तब्बल 5.5 लाख वडापावचे वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।